राज्यात पेट्रोल आणि डिझेलच्या किमतीमध्ये तब्बल 3 रुपयांनी वाढ झालेली आहे। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांच्या खिशाला आता कात्री बसणार आहे। आपण सध्या अमरावतीच्या पेट्रोल पंपावर या ठिकाणी बघितलं तर राज्यामध्ये सर्वाधिक पेट्रोलचे भाव जे आहे ते अमरावतीमध्ये या ठिकाणी दिसून येत आहे। या ठिकाणी बघितलं साधारणतः 108.24 रुपयाचे जो भाव आहे तो राज्यात सर्वाधिक भाव जो आहे तो अमरावतीमध्ये दिसून येत आहे। हल्ली बघितलं तर काल बघितलं तर 105.11 रुपये एवढा भाव होता, मात्र आता 108.24 रुपये पेट्रोलचे भाव झाले। साधारणतः 3 रुपये 13 पैशांनी जे आहे ते पेट्रोल वाढलेलं आहे आणि साधारणतः 3 रुपये 11 पैशांनी जे आहे ते डिझेल वाढलेलं। त्यामुळे राज्यातील सर्वाधिक जो भाव आहे तो आता पेट्रोलचा भाव अमरावतीमध्ये दिसून येतो। त्यामुळे सर्वसामान्य नागरिकांना जो आहे आता फटका बसत आहे। आपल्यासोबत काही नागरिक आहेत। काय सांगाल दादा, तुम्ही पेट्रोल भरायला आलेले आहेत, 3 रुपयांनी पेट्रोल वाढलं, जे युद्ध चालू आहे त्या युद्धाचा आपल्या भारत देशासोबत काही संबंध नसताना सुद्धा या भारतीय जनतेवर जो भार लादला जात आहे डिझेल पेट्रोलच्या वाढीमुळं, कारण सर्वसामान्य लोक, आपला देश हा एकतर कृषीप्रधान देश आहे आणि डिझेल पेट्रोल जर वाढलं तर निश्चितच शेतकऱ्यांना याच्या म्हणजे या भाववाढीमुळं शेती करण्याकरिता लागणाऱ्या यंत्रणांना सुद्धा त्याची झळ पोचेल आणि त्यांना या डिझेल वाढीमुळं मशागतीकरता त्यांचा सुद्धा खर्च वाढेल। ज्याप्रमाणे त्यांच्या उत्पन्नाला भाव मिळत नाही आणि इकडे आपण खताचे, बियाण्याचे आणि डिझेलचे जर भाव वाढत राहू तर शेतकरी सुद्धा हा हवालदिल होऊन जाईल। पेट्रोलचे भाव वाढल्यामुळे मशागतीचा खर्च वाढणार आहे। आपल्यासोबत काय काय दादा, काय सांगाल, 3 रुपयांनी पेट्रोल वाढलं, की आता आमची जमिनीची मशागत कशी करावी, 3-3 रुपयानं वाढणार तर आम्ही जमीन कशी करावी, सरळ शेतकऱ्याला मारून राहिले सरकार आहे। सरळ शेतकऱ्याच्या म्हणजे पूर्ण म्हणजे फाशी घ्यायची वेळ आलेली आहे। 3-3 रुपयांनी डिझेल वाढणार आहे, आम्ही मशागत कशी करावी याची, शेतीवाडीची। काका 3 रुपयांनी डिझेल पेट्रोल वाढलं, ये देखो अभी सब तरफ से सोचेंगे तो जबरदस्ती विरोध करने में कोई मजा नहीं है। 3 रुपये बढ़े, वाजबी बढ़े है, पब्लिक को उतना लोड नहीं आता है और कईयों को तो क्या लीटर पेट्रोल चल रहा है यही नहीं मालूम है। अपन 100 रुपये 50 का ही भरा दी इवनली, तो ये भरना कोई गैर वाजबी नहीं है। 4 साल बाद बढ़े हुए हैं, पब्लिक पे बोझा पे तो आएंगे ही थोड़ा, ऐसा नहीं है। संमिश्र प्रतिक्रिया ज्या आहे त्या नागरिकांच्या आहे। मात्र आता मशागतीची वेळ आहे, शेतकऱ्यांना याचा जो फटका आहे तो फटका बसणार असल्याचं काही शेतकऱ्यांनी सांगितलं आहे। अमर घटारे, साम टीव्ही, अमरावती।